सायकलिस्ट असोसिएशनच्या वतीने सिन्नर ते पंढरपूर जी आहे ती सायकल वारी काढण्यात येत आहे. यंदा या वारीचे 5वे वर्ष असून आपल्यासोबत सिन्नर सायकल असोसिएशनचे अध्यक्ष सूरज, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ कितवं वर्ष वारी? साधारणतः हे आमचं 5वं वर्ष आहे. 2022 साली आम्ही पंढरपूर वारी पहिल्यांदा सिन्नर सायकलिस्टनी इंडिव्हिज्युअली चालू केली. आता आमचा 75 सायकलिस्ट पासून सुरू झालेला प्रवास आमचा आता 200 सायकलिस्टचा पंढरपूर वारीसाठी साधारणतः पूर्ण झालेला आहे. यामध्ये साधारणतः 25 महिला सदस्य सहभागी झालेले आहेत. सर्व कुटुंबाची जबाबदारी सोडून विठू माऊलीच्या चरणी लीन होण्यासाठी या महिला सज्ज आहेत. संपूर्ण आमच्या या सिन्नर सायकलिस्ट परिवारामध्ये आमचे साधारणतः 3 दिवसाचा हा प्रवास असतो. पहिला मुक्काम हा पंढरपूर अहिल्यानगर इथे असतो. दुसरा मुक्काम टेंभुर्णी इथे असतो. संपूर्ण प्रवासात आमच्याकडे सुरक्षतेची काळजी प्रथमतः प्राधान्य सुरक्षतेला दिले गेलेलं आहे. एक सपोर्ट व्हेकल, मेडिकल सपोर्ट, टेक्निकल सपोर्ट, कोणा आजारी असल्याचं मेडिकल किट आमच्याकडे उपलब्ध आहे. आमच्या सिन्नर सायकलिस्ट मध्ये साधारणतः 20 डॉक्टरांचा सहभाग आहे. या विविध क्षेत्रातील मान्यवर या सिन्नर सायकलिस्ट मध्ये आहे. बिल्डर, इंडस्ट्रियलिस्ट, शेतकरी पासून एक सामान्य माणूस सुद्धा आमच्या सिन्नर सायकलिस्ट मध्ये सहभागी होतो. आपल्यासोबत महिला सायकलपटू सुद्धा आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ. मॅडम, घरची जबाबदारी त्यानंतर सायकल चालवण्याचा छंद कसं सांभाळता येईल? एकदा असं असतं की एकदा आपल्याला छंद लागला की तेच आपली प्रायोरिटी बनते. त्यामुळे जिथे आवड आहे तिथे सवड पण आहे. आणि जेव्हा प्रश्न येतो विठुरायाच्या चरणी लीन होण्याचा, तेव्हा तर नक्कीच आपली पावलं आपोआपच पंढरपूरकडे वळतात. आम्ही सिन्नर सायकलिस्ट ही आमची एक पर्यावरणपूरक अशी सायकलवारी आम्ही साजरी करतो दरवर्षी. या सायकलवारीत आम्ही प्लास्टिकचा उपयोग टाळतो आणि झाडे लावण्याचाही जास्तीत जास्त प्रयत्न करतो. अशी आमची सायकलवारी असते. योगेश माळनकर, TV9 मराठी, सिन्नर, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.